दिवाकर कसली काळजी करू नका, शांत राहा आणि लवकर घर फिरवते. कुठलं घर गोवर्धन? ज्या घरामध्ये माझी माणसं नाहीत ते घर? त्याच्यापेक्षा मी मेलो असतो तर सुटलो असतो. काहीतरी काय बोलतोय तुम्ही दिवाकर? माणसं जवळ असली म्हणजेच नाती टिकतात असं थोडी. आज तुमचे दादा तुमची बहिणी सतत काळजी करत असतात तुमची. आपण दूर असलो तरी मनाने जवळच आहोत ना. सावरा स्वतःला, काळजी घ्या. उद्या मी परत येईन. येऊ मी. काका, लवकर बरे होऊन घरी या. शालिनी काकूंनी तुमच्यासाठी खिचडी आणि सूप पाठवले. नक्की खाऊन घ्या. मी येईन परत उद्या. बाबा, आपण जाऊया का दिवाकर काकाला बघायला? नको नको सागर. त्याची बिचाराची परिस्थिती काय आपल्याला कल्पना नाहीये. आपण तिकडे गेलो आणि ती मेघना जर वाटेल तशी बोलायला लागली तर त्याला काय वाटेल? नको जाऊया आपण तिकडे. नको. बरोबर आहे तुमचं. पण हे काय भोगावं लागतंय दिवाकर काकाला, आणि हे सगळं मेघना आगीमुळे. मुक्ता जाणार आहे ना तिकडे? हो बाबा, ती आणि गोवर्धन काका गेले आहेत दिवाकर काकाला बघायला. मग ती आली की लगेच आम्हाला भेटायला सांग. हो बाबा, सांगेन मी. कसं असेल काय असेल काहीच कल्पना नाही. बाबा, आपण जाऊया का दिवाकर काकाला नको बघायला? नको 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 नको. मुक्ता आली की सांग आम्हाला भेटायला. ठीक आहे.
गायत्री, दिवाकरला पाहायला जायचं ना? काय बोलणार होतो आपण तिथे जाऊन त्याच्याशी? कुठल्या शब्दात धीर देणार होतो आपण त्याला? त्याच्या नशिबाने फार मोठी शिक्षा दिली होती त्याला. पाय कापायला लागलं म्हणजे जरा जास्त समजायला. गायत्री, सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्याला पश्चाताप झाला होता. तो त्याची चूक मान्य करत होता. अशा वेळेला आयुष्यात त्याला एक संधी मिळायला हवी होती. गायत्री, मला मान्य आहे तुझे दोन्ही भाऊ अत्यंत वाईट परिस्थितीतून चाललेत. पद्माकरला निदान त्याचं कुटुंब तरी आहे जे त्याच्या मागे उभं आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतंय. दिवाकर दुर्दैवी आहे. त्याचं कुटुंब त्याच्या मागे नाही आहे आणि त्यातून जन्मभर पश्चिमेहून आल्यावर परिस्थिती बदलेल असं मला खूप वाटलं होतं. सगळ्यांनाच मनापासून वाटलं. काहीतरी निराश घडलं. चला. तुम्ही चला, तुम्ही होम मिनिस्टर ना. अहो खरंच छान आहे. मुख्य म्हणजे आपलं आहे. सागर कुठे? तो टॅक्सीवाल्याला पैसे देऊन येतो. माँ, आयुष्याला नव्याने सुरुवात करत आहोत. आशीर्वाद असू द्या.
बाहेर आहे, काही लागलं तर हाक मारा. हं? ज्योती, एक मिनिट. काय हो? ज्योती, मी तुला काही सांगितलं तर तू ऐकशील? असं का म्हणता पप्पा? सांगा ना. नशिबाने मला हे असं हे केलेलं आहे. पण तू मला एक वचन दे. निदान तू तरी हे आपलं घर सोडून जाऊ नकोस. मेघना आणि राकेशच्या वागण्याला काहीही अर्थ राहिलेला नाही. पप्पा, तुम्ही काळजी करू नका. काहीही झालं तरी मी आपलं घर सोडून जाणार नाही. कोणीही नसलं ना तरी मी तुमच्या बरोबर आहे. शालिनी काकूनाही मी तसं वचन दिलंय. मा नसल्या तरी दादा आणि वहिनीचा मला किती आधार आहे ना. त्यांचं ऋण मी कधीही विसरू शकत नाही. मी आलेच. काकू, हां, काकू आज जेवणाचं काय करूया? म्हणजे बाहेरून काय ऑर्डर करायचंय का? कशाला? अगं आज या घरातला पहिला दिवस आहे ना, इथेच काहीतरी करूया. साधंच करूया ग. म्हणजे वरण भाताचा कुकर लावूया, त्याच्यानंतर काकडीची कोशिंबीर. आणि भेंडीची भाजी. तुमच्या ह्यांना आवडते ना, म्हणजे करायलाच पाहिजे. आणि आज पहिला दिवस आहे ना, थोडंसं गोड म्हणून शेवयाची खीर करूया. चालेल, नाहीतरी विदुला मॅडमना खूप आवडते. मग काय प्रश्नच मिटला. तू एक काम कर, तू कुकर लाव, मी काकडी सोलायला घेते. ओके. पण काकू, हां, बाजारातून आपण परवा सगळ्या गोष्टी आणल्या, पण सालं काढण्याचं यंत्र मात्र विसरलो. आता 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 न सोललेल्या काकडीची कोशिंबीर खायची. पहिला दिवस लक्षात राहायला हवा की नाही? हो, म्हणजे जा, बाकीच्या पिशव्या घेऊन येतेस. सागर, ए सागर, चल लवकर जेवायला. हा, आलो. अहो येताय ना? अहो पानं वाढली बरं का. आता मी सारख्या सारख्या हाका नाही मारणार. मुक्ता, पटकन बोलव ग या दोघांना. किती वेळा हाका हो, मारायच्या? येतात. आता ती फाईल जरा बाजूला ठेवा बघू. आला? काका आले का? हे काय आले? बापरे, एवढं पोरी घेऊन खाली भांडी घालून बसणं कठीण आहे बाबा. नाही नाही, बसावं लागेल. हो खरं? डायनिंग टेबल येईपर्यंत तरी. तर काय इलाज नाही त्याला. सावकाश उद्या. अहो हे काय, आम्ही दोघे जेवणार, तुम्ही नाही? तुम्ही पण जेवा ना. आम्ही नंतर जेव. तुम्हाला वाढतो, तुम्ही सावकाश जेवा. हे आई, हे काय? हो. भांडी ठेवा ना इकडे, आम्ही वाढू ना आपापलं. आपण सगळं वाढून घेऊ. अरे नंतर पण बरीच काम आहे, तेव्हा मदत करा, मग तर झालं नाही. घे. झालं, म्हणजे आधी खायला घालायचं आणि मग कामाला लावायचं. ऐकलंस ना? चला जेवा. हिला काय झालं? थांब, तू उठू नकोस, मी बघते काय झालं. मुक्ता, चला घ्या घ्या, जेवायला घ्या. अरे वा, भेंडीची भाजी. हा, अरे वा, भेंडीची भाजी. ए, थांबा. मला आवडत नाही, माहिती आहे नको तर आग्रह करू नको. तुम्हाला शालिनींची बट विसरल्या त्या. नवीन घरात आल्यावर विसरल्या. का हो, पहिला दिवस आहे. खा. कारण मी नाही घ्या, खाणार. घ्या. नाही. अहो. हा. खूप खूप आनंदाची बातमी आहे. काय? आपला सागर बाबा होणार आहे. खरंच? खरंच? हा.
हा बाबा होणार आहे, मी आजी होणार आहे आणि तुम्ही आजोबा होणार आहात. आजोबा आजी. खरं सांगू, या वेळेला मानची एवढी आठवण येते ना, नेहमी मा म्हणायच्या. एका पाठोपाठ दुःख आली ना की समजायचं एक तरी आनंदाची बातमी आपली वाट पाहते म्हणून. तुम्ही जेवायला बसा, मी आलेच. या घराचा गुण खरंच खूप छान आहे. देवासमोर साखर ठेवायला हवी. निदान या दोघांच्या संसाराला दृष्ट लागायला नको.